नमस्कार. आज महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. अपेक्षेप्रमाणे ते निकाल आहेत. आज विजयी झालेल्या सर्व पक्षीय नगराध्यक्ष, नगरसेवकांचे खूप खूप अभिनंदन. जे थोड्या मतानं हरलेत, पराभूत झालेले उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण राजकारण आहे, हार आणि जीत. कोणीतरी एक जण हरणार आणि कोणीतरी एक जण जिंकणार, हे निवडणुकीचं गणित असते. मित्रांनो, अपेक्षेप्रमाणे आज सगळ्यात जास्त जागा भाजपनं जिंकलेल्या आहेत. 2 नंबरला महायुतीमधलाच पक्ष शिवसेना आहे. 3 नंबरचा पक्षही राष्ट्रवादी काँग्रेस हाही सत्तेतलाच पक्ष आहे. आणि याच्यातलं विशेष गणित म्हणजे 4 नंबरचा पक्ष हा काँग्रेस राहिलेला आहे. हे सुद्धा एक विशेष आपल्याला या ठिकाणी या विश्लेषणामध्ये मांडायचं आहे. खरं तर गणित अपेक्षेप्रमाणे सहज सोपे आहे विश्लेषणाचे. कारण सत्तेच्या पाठीमागे लोक जात असतात आणि त्यामुळे सत्तेतल्या पक्षांच्या जागा किंवा सत्तेतले पक्षांचे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त प्रमाणात निवडून येतात. हे मागच्या 30 वर्षापासूनचं किंवा त्यापूर्वीपासूनचं हे गणित आहे. कारण जोपर्यंत मला राजकारण कळतं तेव्हापासून ज्याप्रमाणे निवडून उमेदवार येत आहेत किंवा ज्या पक्षांचे लोक सरकार राज्यामध्ये आहे आणि त्याच पक्षांची लोक स्थानिक स्वराज्यामध्ये निवडून येण्याचं जो काही कल आपण मागच्या काही दिवसापासून पाहतो, तोच सातत्य टिकून आहे. आज जरी भाजप, राष्ट्रवादी किंवा शिवसेना महायुतीची सत्ता असली तरी त्यांचेच नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येण्याचं हे गणित आहे. याचं कारण असतं की सत्तेकडून स्थानिक विकासाला निधी मिळेल, पैसा मिळेल आणि आपल्याला काहीतरी वेगळा विकास शहरांचा किंवा गावांचा करता येईल, अशा मानसिकतेतून स्थानिक स्वराज्यामधून सरकार पक्षाच्या उमेदवारांना किंवा नगराध्यक्षांना निवडून देण्याचं एक सोपं गणित आहे. खरं तर या ठिकाणी आणखीन दुसरे विश्लेषण या ठिकाणी मांडायचं आहे. बीजेपी निवडून येते म्हणून अनेक लोक टीका करत असतात की बीजेपीच जास्त प्रमाणात निवडून 50% जागेवरती जर बीजेपी निवडून येत असेल तर लोक वेगळ्या प्रकारच्या टीका करतात. परंतु राजकीय विश्लेषण ठामपणे केलं किंवा आपण जर चिकित्सा केली त्या अँगलनं तर तुमच्या असं लक्षात येईल की बीजेपीला यावेळी किंवा मागच्या काही वर्षातही पाहत असाल, ज्यावेळी चिकित्सा आणि विश्लेषण आपण करतो त्यावेळी ठामपणे असं सांगावंसं वाटतं की जे काय मतदान EVM मध्ये वगैरे वगैरे जे काय लोकांच्या नाव ठेवण्याचा किंवा विरोधी पक्षांचा अंगुली निर्देश करण्याचा जो काय प्रकार असतो EVM किंवा इतर वोटच्या बाबतीमध्ये, तो चुकीचा का असतो? तर ज्या प्रकारे 90% काँग्रेस बूथ मॅनेजमेंटमध्ये पक्की होती, तोपर्यंत दुसऱ्या पक्षांना निवडून येण्याची संधीच नव्हती. आताही जर तुम्ही विचार केला तर बूथ मॅनेजमेंटमध्ये भाजप हा नंबर 1चा पक्ष आहे. प्रत्येक गावामध्ये जा, प्रत्येक शहरामध्ये जा, प्रत्येक वार्डात, गल्लीमध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं जे काय मॅनेजमेंट आहे ते अतिशय मजबूतरित्या काम करताना दिसेल. तुम्हाला कुठल्याही वार्डामध्ये, गावामध्ये जात असताना निवडणूक यंत्रणा, पक्षाची म्हणून जी काय निवडणूक यंत्रणा असती ती कुठल्याही पक्षाची पाहायला मिळणार नाही, परंतु तुम्हाला ती भाजपची पाहायला मिळणार आहे. हेच विजयाचं गमक आणि विजयाचं गणित या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं आहे. बाकीचे जे काय विरोधकांचे टीका आहेत त्या टीकेला मी अजिबात महत्त्व देत नाही. कारण जर चिकित्सा आणि सवांग पद्धतीने म्हणजे कुठल्याही निरपेक्ष पद्धतीने जर आपण विश्लेषण केलं तर इकडे भाजपाला त्यांच्या मॅनेजमेंटच्या गणितामुळे निवडून येण्याच्या संधी जास्त दिसत आहेत. हेच आपल्याला या ठिकाणी ठामपणे मांडावं लागेल. असाच आजच्या नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या निकालातून दिसतोय. पुढे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आपल्याला हेच गणित पाहायला मिळतील.
खरं तर या नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आणखीन एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे महाविकास आघाडीचं. महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना युबीटी यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उभारलेला आहे. खरं तर काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्यानं आपण एकही सभा घेतलेली पाहिली नाही आणि तशा तिन्ही महाविकास आघाडीमधल्या कुठल्याच पक्षानं या नगरपरिषदा, नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणाचा सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. परंतु काँग्रेस एवढ्या डबघाईला येत असताना सुद्धा महाविकास आघाडीमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो, हे मात्र या ठिकाणी काँग्रेसचं विशेष कौतुक करायला पाहिजे. म्हणजे इकडे बीजेपी हा सगळ्यात मोठा पक्ष महायुतीमध्ये ठरतोय, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय. हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय पक्षांच्या बाबतीमध्ये ही मांडणी या ठिकाणी करणं गरजेचे आहे. अशा प्रकारचा हा नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल होता. नक्कीच पुढच्या निवडणुकीचा आणि विश्लेषणही आपण या ठिकाणी मांडणार आहोत. तुर्तास या सर्व उमेदवाराचं पुनश्च एकदा अभिनंदन. सर्वपक्षीय विजयी उमेदवाराचंही पुनश्च एकदा अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद.